हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मॅथमॅटिक्स विथ मनीषा। आजचा जो व्हिडिओ आहे हा खूप स्पेशल आहे स्टुडंट्ससाठी, कारण की आजचा हा डिमांडेड व्हिडिओ आहे असंही म्हणायला हरकत नाही। कारण की बऱ्याचशा कमेंट्स मला जॉमेट्रीसाठी आलेले आहे। जॉमेट्रीला आज आपण स्टार्ट करणार आहोत, कारण की जो अल्जेब्राचा फर्स्ट युनिट आहे हा आपला कंप्लीट झालेला आहे। सो ऑन युअर डिमांड वी विल स्टार्ट टुडे जॉमेट्री। ओके, सो त्या अगोदर तुम्हाला एवढं सांगायचं आहे की मला बरेचसे पर्सनल मेसेजेस आले, त्यासाठी तुमचे थँक्यू। आणि बरेचसे मला कमेंट बॉक्समध्ये सुद्धा मेसेजेस आलेले आहेत। त्यापैकी संमित एक स्टुडंट आहे, त्याचासुद्धा मला मेसेज आलेला आहे जॉमेट्रीसाठी। आणि आणखी एक स्टुडंट आहे रत्नदीप अंभोरे म्हणून, त्यांचासुद्धा मला मेसेज आलेला आहे जॉमेट्रीच्या व्हिडिओसाठी। सो फायनली आपण आज जॉमेट्रीचा व्हिडिओ म्हणजे जॉमेट्रीचा टॉपिक जो आहे तो स्टार्ट करणार आहे। सो जॉमेट्रीचा टॉपिक स्टार्ट करण्या अगोदर किंवा जे युनिट आहे ते स्टार्ट करण्या अगोदर काही महत्त्वाच्या प्रॉपर्टीज आहेत, सो त्या आपल्याला बघायच्या आहेत। सो फर्स्ट युनिट जो आहे तो आहे सिमिलॅरिटी। कुठला आहे? सिमिलॅरिटी। आणि सिमिलॅरिटी हा युनिटचं नाव आहे आणि या युनिटमध्ये 3 महत्त्वाच्या प्रॉपर्टीज आलेल्या आहेत। आता त्या प्रॉपर्टी यासाठी आपल्याला लर्न करायच्या आहेत की प्रॅक्टिस सेट 1.1 जो आहे तो कंप्लीट बेस आहे प्रॉपर्टीजवर। म्हणजे ज्या स्टुडंटला प्रॉपर्टीज समजल्या किंवा लक्षात आल्या त्यांना हा प्रॅक्टिस सेट 1.1 खूप इझी आहे। बरेच स्टुडंटने मला सांगितलं की मॅडम जॉमेट्री हार्ड आहे, जॉमेट्री समजत नाही लर्न करण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी, अंडरस्टँडिंगसाठी खूप कठीण आहे आणि लक्षात ठेवण्यासाठी सुद्धा। तर तसं काहीही नाही आहे। तुम्ही फक्त ह्या 3 ज्या प्रॉपर्टीज आहेत आज व्यवस्थित लक्ष देऊन ऐकल्या तर मी तुम्हाला गॅरंटी देते की 1.1 जो आहे तो तुम्ही स्वतः सॉल्व करणार कुठल्याही पाठांतर शिवाय। सो प्रॉपर्टीजचे ज्या लाईनिंग आहे किंवा प्रॉपर्टीचे ज्या थेरॉटिकल दिलेले आहेत लाईन, त्याही पाठ करणं खूप जणांसाठी कठीण आहे। तर तसं सुद्धा काही नाही आहे, एक इझी टेक्निक सांगते मी, त्या 2 लाईन लक्षात ठेवण्याच्या। फर्स्ट प्रॉपर्टी बघा, फर्स्ट प्रॉपर्टीच्या ज्या डायग्राम आहे त्या मी इथे काढलेल्या आहे आणि सेकंड प्रॉपर्टीच्या ज्या डायग्राम आहेत त्या मी इथे काढलेल्या आहेत। सो फर्स्ट जी प्रॉपर्टी आहे ती आपण बघणार आहोत, बट फर्स्ट प्रॉपर्टी बघण्या अगोदर आपल्याला काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या आपण बघूया। सो आता इथे मी ट्रायंगल काढलेले आहेत 2। या ट्रायंगलमध्ये तुम्हाला बेसिस म्हणजे काय किंवा हाईट म्हणजे काय हे माहीत असायला हवं। जर तुम्हाला बेस आणि हाईट कुठली आहे हे ओळखता येत नसेल ट्रायंगलमध्ये तर तुम्हाला प्रॉपर्टी समजणार नाही। सो ज्या स्टुडंटला बेस म्हणजे काय किंवा हाईट कुठली असते हे डायग्राममध्ये ओळखता येत नाही त्यांना मी इथे सांगते की कसं ओळखायचं। ओके, आणि तुम्ही 9वीत असताना किंवा 8वीत असताना एक फॉर्म्युला लर्न केला असेल किंवा तुम्हाला शिकवला असेल एरिया ऑफ ट्रायंगलचा। आता एरिया ऑफ ट्रायंगलचं मी इथे का म्हटलं, कारण की प्रॉपर्टीमध्ये आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगलच्या फॉर्म्युलाची गरज आहे। सो त्या फॉर्म्युलाची गरज आहे म्हणजे आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगलचा जो फॉर्म्युला आहे तो माहीत असायला हवा। सो ज्यांना माहीत नाही आहे त्यांच्यासाठी मी इथे लिहिणार आहे तो फॉर्म्युला आणि त्याचा यूज करून जो रेशो आहे एरिया ऑफ ट्रायंगलचा तो काढणार आहे आपण। कारण की जी फर्स्ट प्रॉपर्टी आहे त्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, 2 ट्रायंगल आहे आणि त्याचा रेशो आपल्याला काढायचा आहे। काय रेशो? सो इथे फर्स्ट ट्रायंगल आहे ABC आणि सेकंड ट्रायंगल आहे PQR। आता ABC मधली AD ही काय झाली? हाईट। यालाच मी काय म्हणते? हाईट। आणि याला परपेंडिक्युलर लाईन सुद्धा म्हणू शकतो आपण, कारण की AD ही जी लाईन आहे ही परपेंडिक्युलर आहे BCला। कारण की AD ही जी लाईन आहे ही इंटरसेक्ट झाली BCला आणि ती अशा पॉईंटवर इंटरसेक्ट झाली ज्या पॉईंटवर तिथे इंटरसेक्ट झाल्यावर 90 डिग्रीचा अँगल फॉर्म होतो। दिसतो इथे तुम्हाला 90 डिग्रीचा अँगल फॉर्म झालेला जिथे इंटरसेक्ट झाली लाईन तिथे। मग इंटरसेक्ट झाल्यावर अँगल तयार झाला म्हणून तिला मी काय म्हटलं, ही AD लाईन BCला कशी आहे? परपेंडिक्युलर।
म्हणजे एडी ही या ट्रायंगलची काय झाली, हाईट, आणि इंटरसेक्ट कुठल्या लाईनला झाली, बी आणि सी ला. मग ज्या लाईनला इंटरसेक्ट झाली ती काय झाली, बेस. त्या ट्रायंगलचा तो काय झाला, बेस. आता ट्रायंगल पी क्यू आर, ट्रायंगल पी क्यू आर. मग ट्रायंगल पी क्यू आरमध्ये पी एस ही काय झाली, हाईट, आणि क्यू आर हा काय झाला, बेस. आता सर ट्रायंगल असा असेल आणि इथनं जर एक लाईन गेलेली असेल आणि इथे 90 डिग्रीचा फॉर्म झाला अँगल, मी याला नाव देते पी क्यू आरच. ओके. मग या डायग्राममध्ये क्यू आर बेस होईल का, नाही. बरेच स्टुडंटचं असं डोक्यात असते की किंवा असं माइंडमध्ये असते की खालची जी लाईन आहे किंवा खालची जी साईड आहे ती बेस असते. तर तसं काही नाही आहे. बेस मग मी इथे तसं असतं तर ट्रायंगल पी क्यू आरमध्ये मी क्यू आरला बेस म्हटलं असतं. बट इथे क्यू आर बेस आहे का, नाही. बेस कुठला आहे, पी आणि आर. कारण की क्यू एस ही जी लाईन आहे ही परपेंडिक्युलर आहे पी आरला. म्हणजे क्यू एस ही काय झाली, हाईट, आणि पी आर ही काय झाला, बेस. काय झाला, बेस. ओके. सो आता तुम्हाला बेस आणि हाईट लक्षात आलेली आहे. आता आपण पुढे बघू एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला. एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला आहे एरिया ऑफ ट्रायंगल इक्वल्स टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. बेस आणि हाईट तुम्हाला समजून सांगितलं. बघा बेस आणि हाईट फॉर्म्युल्यामध्ये आलेलं आहे. आता आपल्याला बेस म्हणजे काय आणि हे हाईट कशाला म्हणायचं हे लक्षात आलेलं आहे. आता एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला मी इथे तुम्हाला सांगितलेला आहे, हा तुम्हाला स्वतः लक्षात ठेवायचा आहे. आता या फॉर्म्युल्यावरून आपल्याला या दोन ट्रायंगलचे रेशो काढायचे आहेत आणि ते जे रेशो काढू ती काय होईल, फर्स्ट प्रॉपर्टी. ओके. मग मी इथे रेशो काढते. आता रेशो काढणे म्हणजे काय, हा ट्रायंगल, या ट्रायंगलचा एरिया अपॉन या ट्रायंगलचा एरिया म्हणजेच काय, रेशो. इथे लिहू एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इक्वल्स टू एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय आहे, हाफ इंटू बेस इंटू हाईट, हाफ इंटू बेस इंटू हाईट. याला आपण B1 म्हणू, H1 म्हणू, B2 H2. आता मी बेस आणि हाईट एवढं लॉंग नाही लिहिलं. बेसला B1 म्हटलं आणि हाईटला H1 म्हटलं आणि सेकंड ट्रायंगलसाठी B2 म्हटलं आणि H2 म्हटलं. आता इथे आपल्याला हाफ हाफ काय दिसतंय, सिमिलर दिसत आहे. म्हणून हे हाफ आणि हे हाफ काय होतील, कॅन्सल होतील. काय होतील, कॅन्सल. आणि इथे काय होईल, B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. आणि हेच काय झालं, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी आणि एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. B1 म्हणजे काय, बेस कुठे आहे, बेस कोणती आहे एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सीमध्ये, BC. आणि हाईट AD, म्हणजे इथे BC मल्टिप्लाय AD होऊ शकतो आणि इथे काय होईल, QR मल्टिप्लाय PS. तर मी हे नाव न लिहिता डिरेक्टली B1 आणि H1 असं घेतलेलं आहे. ओके. आता इथे बघा या ज्या लाईन्स आहेत किंवा ही जी स्टेप आहे यावरनं स्टेटमेंट लक्षात ठेवता येते. कसं बघा मी तुम्हाला सांगते. आणि हे स्टेटमेंट महत्त्वाचं आहे कारण की एक्झाम्पल जे असतील प्रॅक्टिस सेट 1.1 मधले त्यामध्ये तुम्हाला तुमचं स्टेटमेंट लिहायचं असते की आपण कुठली प्रॉपर्टी यूज केलेली आहे. आता एक्झाम्पल आहेत पण एक्झाम्पलमध्ये आता तुम्हाला व्हॅल्यूअरला सांगायचं किंवा एक्झामिनरला सांगायचं की मी प्रॉपर्टी फर्स्ट यूज केली, सेकंड केली की थर्ड केली. हे समोरच्याच्या लक्षात केव्हा, जेव्हा त्या प्रॉपर्टी तुम्ही तिथे लिहिणार किंवा त्या प्रॉपर्टीचं स्टेटमेंट तिथे लिहिणार. स्टेटमेंट लिहिल्यावर लक्षात येईल समोरच्या एक्झामिनरला की यांनी या स्टुडंटने कुठली प्रॉपर्टी यूज केलेली आहे एक्झाम्पलमध्ये. सो ही जी फर्स्ट प्रॉपर्टी आहे ती यावरनं लक्षात येते. ही जी स्टेप आहे
यावरनं. मग आता जी फर्स्ट प्रॉपर्टी कशी होईल, द रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल, दोन ट्रायंगल आहे म्हणून मी काय म्हटलं, टू ट्रायंगल इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ, प्रोडक्ट काय म्हटलं कारण की मध्ये काय आलं मल्टिप्लिकेशनचं साईन, आणि मल्टिप्लिकेशनचं साईनला काय म्हणतात, प्रोडक्ट. मग इज इक्वल टू द रेशो ऑफ द प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. म्हणजे प्रोडक्ट कशाचा आहे, बेसचा आणि करस्पॉन्डिंग हाईटचा. ओके, लक्षात आलं. मी स्टेटमेंट कसं बनवलं, इथे मी स्टेटमेंट लिहिते आणि पुन्हा समजून सांगते म्हणजे तुम्हाला आणखी लक्षात येईल. द रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल is equal to ratio of product of their bases and corresponding heights. बघा हे काय झालं, स्टेटमेंट झालं प्रॉपर्टीचं वनचं. द रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू रेशो ऑफ द प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट. बघा मी या फक्त एका टर्मवरून किंवा ही जी आहे लाईन यावरून हे स्टेटमेंट लक्षात ठेवलं, फक्त यावरनं. ओके, म्हणजे तुम्हाला या स्टेटमेंटवरून हे सुद्धा काढता येते किंवा या फॉर्म्युल्यावरून हे स्टेटमेंटसुद्धा. आणि ही काय झाली फर्स्ट प्रॉपर्टी. हवा तर तुम्हाला स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि तुम्हाला हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ 1 ते 2 वेळेस बघावा लागेल, म्हणजे तुमच्या ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत ह्या लक्षात राहतील किंवा तुम्हाला पाठ करायचं काम नाही पडणार. आता इथे फर्स्ट प्रॉपर्टी कंप्लीट झालेली आहे. सेम याच पद्धतीने एरिया ऑफ ट्रायंगलचा आपल्याला फॉर्म्युला यूज करून सेकंड प्रॉपर्टी काय करायची आहे, सॉल्व करायची. आणि सेकंड प्रॉपर्टीमध्ये आता इथे बेस आणि हाईट आले, दोन्ही आले रेशोमध्ये. आता सेकंड प्रॉपर्टीमध्ये बेस आणि हाईट येतो का, की हाईट सेम येते की बेस सेम येतात, हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आणि त्यावरनं स्टेटमेंट सेम असं याच पद्धतीने स्टेटमेंट बनवायचं आहे आणि लक्षातसुद्धा ठेवायचं आहे. मग आता सेकंड प्रॉपर्टीचे जे डायग्राम आहेत मी ऑलरेडी इथे काढलेले आहेत आणि त्याला नावसुद्धा दिलेलं आहे. फर्स्ट जो ट्रायंगल आहे तो आहे PQR, सेकंड DEF. काय आहे, DEF. सेकंड प्रॉपर्टीमध्ये आपल्याला गिवन डेटा दिलेला आहे, म्हणजे त्यांनी डेटा दिलेला आहे आणि त्या डेटामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की दोन्ही ज्या डायग्राम आहे त्याची हाईट ही इक्वल आहे. कशी आहे, इक्वल. म्हणजे जर ही हाईट 5 सेंटीमीटर असेल तर या डायग्रामची सुद्धा हाईट किती असेल, 5 सेंटीमीटर. म्हणजे हे काय मिळालं आपल्याला, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मिळाली सेकंड प्रॉपर्टीमध्ये. फर्स्ट प्रॉपर्टीमध्ये असं आपल्याला काहीही नाही मिळालेलं आहे म्हणून आपण डिरेक्टली हे सॉल्व केलं. आता सेकंड प्रॉपर्टीमध्ये मिळालं म्हणून ते कसं लिहायचं आपण बघा. रेशो काढू आपण सेकंड प्रॉपर्टीचा. मग काय होईल, एरिया ऑफ ट्रायंगल PQR आणि एरिया ऑफ ट्रायंगल DEF इज इक्वल्स टू, एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय आहे, हाफ इंटू बेस इंटू हाईट. आता PQR मध्ये बेस कुठला आहे, QR, म्हणून मी इथे लिहिणार QR. आणि हाईट कुठली आहे, PS. अगेन 1/2 इंटू ट्रायंगल DEF मध्ये बेस कुठली आहे, EF आणि हाईट आहे DG. ओके, आता हाफ आणि हाफ काय होतील, गेट कॅन्सल. ओके, मग राहिलं काय, QR इंटू PS. अगेन
EF इंटू PS. आता इथे PS का लिहिलं मी, कारण की आपल्या गिवनमध्ये सांगितलेला हाईट्स कशा आहेत, इक्वल आहेत, म्हणून मी त्या काय केलं, PS इक्वल्स टू DG असल्यामुळे DGच्या तिथे काय लिहिलं, PS लिहिला. आता PS इक्वल झालेत म्हणून ते सुद्धा काय होतील, गेट कॅन्सल, आणि इथे काय राहतील, फक्त बेस QR अपॉन EF म्हणजेच काय, B1 अपॉन B2 काय राहील, B1 अपॉन B2. आणि हे काय झालं, रेशो झाला ह्या दोन्ही ट्रायंगलचा. आता इथे फक्त बेस मिळाला आपल्याला, हाईट मिळाली का नाही. हाईट का नाही मिळाली, कारण की हाईट कशी होती, इक्वल होती. मग जिथे हाईट इक्वल असेल तिथे फक्त आपला रेशो कशाचा मिळतो, बेसचा. मग आता यावरनं आपल्याला स्टेटमेंट बनवायचं आहे, जसं आपण स्टेटमेंट फर्स्ट प्रॉपर्टीमध्ये बनवलं होतं सेम त्याच पद्धतीने. मग मी इथे लिहिणार द रेशो ऑफ, कसं, इथे बघा, the ratio of area of two triangle with the same height किंवा with equal height. सेम किंवा इक्वल शब्द तुम्ही कुठला यूज करू शकता, सेम किंवा तुम्हाला जो हवेल तो, इक्वल टू द रेशियो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसिस. देअर करस्पॉन्डिंग बेसिस हे काय झालं याचं स्टेटमेंट. आता मी ते इथे लिहिते, द रेशियो ऑफ एरिया of two triangle is equal to ratio of their, the ratio of area of two triangle is equal angle इथे येईल with equal height. with equal height is, इथे शब्द येईल is, मी हे with equal height लिहायचं विसरली म्हणून मी इथे ॲडजस्टमेंट करून लिहिलं आहे, is equal to the ratio of their corresponding basis. ओके, लक्षात आलं. द रेशियो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स विथ अ सेम हाईट इज इक्वल टू द रेशियो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसिस. हे काय झालं स्टेटमेंट. लिहिताना थोडंसं मी इथे ते लक्षात नाही राहिलं लिहायचं म्हणून मी ॲडजस्टमेंट करून लिहिलेलं आहे, तेवढं तुम्ही समजून घ्या. आता थर्ड जी प्रॉपर्टी आहे ती आपल्याला बघायची आहे. फर्स्ट आणि सेकंड बघितल्या, थर्डसुद्धा यासारखीच आहे, तीसुद्धा इझी आहे. जसं इथे हाईट इक्वल होती, थर्ड प्रॉपर्टीमध्ये आपल्याला बेस इक्वल दिलेला आहे. मग बेस इक्वल दिलेला असेल तर स्टेटमेंट कुठलं होईल हे आपल्याला बघायचं आहे. ओके, थर्ड प्रॉपर्टी आहे. थर्ड प्रॉपर्टीची जी डायग्राम आहे इथे मी बोर्डवर काढलेली आहे. आणि थर्ड प्रॉपर्टीमध्ये आपल्याला गिवन डेटा दिलेला आहे की बेस कसा आहे, इक्वल. बघा इथे दोन डायग्राम आहे आणि त्या डायग्रामचं बघा, फर्स्ट आहे त्या एक डायग्राममध्ये ट्रायंगल आहे ACB किंवा ABC असे म्हणू शकतात. हा फर्स्ट ट्रायंगल आहे आणि दुसरा ट्रायंगल आहे PAB असे हे दोन ट्रायंगल इथे आहे दिसत आहे. आणि ट्रायंगल ABC, कुठला ट्रायंगल ABC मध्ये आपल्याला हाईट दिलेली आहे CD, आणि बेस दिलेला आहे AB. देन ट्रायंगल PAB मध्ये आपल्याला हाईट दिलेली आहे PQ आणि बेस दिलेला आहे AB. म्हणजे ह्या दोन्ही ट्रायंगलची जो बेस आहे तो कसा आहे, इक्वल आहे किंवा आपण सेम म्हणू शकतो. इक्वल आणि सेमचा मीनिंग सेम होतो. ओके,
आता या ट्रायंगलमध्ये जर बेस सेम असेल तर आपलं जे स्टेटमेंट आहे ते कसं होणार हे आपल्याला बघायचं आहे. मग त्या अगोदर आपल्याला या दोन्ही ट्रायंगलचा, ट्रायंगल हा फर्स्टवाला आणि हा छोटा ट्रायंगल दिसतो, हा सेकंड ट्रायंगल आहे, या दोन्ही ट्रायंगलचा रेशो काढायचा आहे आणि तो रेशो काय येतो हे आपल्याला बघायचं आहे. सो रेशो काढायसाठी आपण फर्स्ट ट्रायंगल लिहू इथे. एरिया ऑफ ट्रायंगल ABC आणि एरिया ऑफ ट्रायंगल APB किंवा ABP असे म्हणू शकतात. हे नाव तुम्ही एकतर PAB म्हणू शकतात किंवा APB म्हणू शकतात, PBA सुद्धा म्हणू शकतात. काहीही फरक पडत नाही, एक तर तुम्ही PAB घेतलं किंवा PBP घेतलं तरी, कारण की जसं आपलं नाव असतं कंप्लीट. काही ठिकाणी आपण काय करतो, आडनाव सुरुवातीला लिहितो, मग स्वतःचं नाव आणि पप्पाचं नाव लिहितो. काही वेळेस आपण फॉर्ममध्ये स्वतःचं नाव, पप्पाचं नाव आणि जे सरनेम असतं तो लिहितो. मग आता सरनेम यांचा जो रिधम आहे तो हा चेंज झाला तरी काही फरक पडतो का? नाही. मग त्याच प्रकारे इथे सुद्धा जर आपण PAB लिहिलं किंवा PBA लिहिलं किंवा APB लिहिलं तर काहीही फरक पडत नाही. जसं आपलं नावाचं आहे फॉर्ममध्ये फिलअप करण्यासाठी आपण यूज करतो, सेम त्याच पद्धतीने इथं आपण लिहू शकतो. मग इक्वल टू, आता इथे हा जो एरिया ऑफ ट्रायंगल आहे ABCचा काढायचा आहे, म्हणून मी इथे लिहिणार हाफ इंटू बेस. इथे बेस काय आहे बघा बरं, ABCमध्ये बेस आहे AB इंटू हाईट काय आहे ABCमध्ये CD अपॉन 1 इंटू हाफ इंटू, मी 1 म्हटलं इथे हाफ आहे, हाफ इंटू PAB मधला बेस AB काय आहे, AB ही काय झाली बेस आणि PQ काय झाला, PQ काय झाली हाईट. ज्याला बेस आणि हाईट आपण लिहिलं, इथे तुम्हाला काय लक्षात येते, ABAB म्हणजे हा जो बेस आहे इक्वल आहे म्हणून तो काय होतील कॅन्सल, आणि हाफ सुद्धा काय होईल कॅन्सल. इथे काय राहील CD अपॉन PQ, आणि CD काय आहे हाईट, ती किती दिलेली आहे H1, आणि PQ याची हाईट किती दिलेली आहे H2, आणि हे कसं होईल एरिया ऑफ ट्रायंगल ABC आणि एरिया ऑफ ट्रायंगल PAB काढला आपण रेशो. आता या जी लाईन आहे किंवा ही जी टर्म आहे यावरनं आपल्याला काय करायचं आहे, स्टेटमेंट बनवायचं आहे. सो मी यावरनं स्टेटमेंट बनवते. फर्स्ट मी तुम्हाला तसं सांगते आणि ते इथे लिहून दाखवते. बघा, द रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल विथ सेम बेस is equal to the ratio of their corresponding heights. बघा इथे लिहिते मी, थर्ड प्रॉपर्टीचं जे स्टेटमेंट आहे इथे लिहिते. The ratio of area of two triangle with equal किंवा सेम म्हणू शकतात, with equal bases is equal to the ratio of their corresponding heights. ओके, हे झालं स्टेटमेंट. कशावरनं बनवलं मी, या टर्मवर. आता तुम्हाला त्या हे जे स्टेटमेंट मी लिहून दिले तिन्ही प्रॉपर्टीचे हे लक्षात ठेवायचं आहे. आता मी तुम्हाला सांगितलं कसं लक्षात ठेवायचं, फक्त या दोन लाईनवरनं
किंवा या टर्मवरून मी ह्या 1 2 3 4 5 लाईन लक्षात ठेवू शकते. त्याच सेम याच पद्धतीने तुम्ही सुद्धा फर्स्ट प्रॉपर्टी, सेकंड प्रॉपर्टी आणि थर्ड प्रॉपर्टीचे जे स्टेटमेंट आहे ते लक्षात ठेवू शकतात. ओके, आता आपल्याला या प्रॉपर्टीचा यूज करून प्रॅक्टिस सेट 1.1 बघायचं आहे. आता प्रॅक्टिस सेट 1.1 मधलं जे फर्स्ट एक्झाम्पल आहे ते सुद्धा इझी आहे. त्यामध्ये प्रॉपर्टीचा यूज होतो. आता 3 प्रॉपर्टीमधल्या कुठल्या प्रॉपर्टीचा यूज होतो ते आपल्याला बघायचं आहे. ओके, सो आता आपण प्रॅक्टिस सेट 1.1ला स्टार्ट करत आहोत आणि प्रॅक्टिस सेट 1.1 मधलं फर्स्ट एक्झाम्पल मी रीड करते. बेस ऑफ ट्रायंगल इज 9 and height is 5. Base of another triangle is 10 and height is 6. Find the ratio of areas of these triangles. म्हणजे त्यांनी आपल्याला 2 ट्रायंगल्स दिलेले आहेत आणि त्याचा बेस आणि हाईट दिलेली आहे. सो या बेस आणि हाईट जे दिलेले आहेत यावरनं आपल्याला त्या 2 ट्रायंगलचा रेशो फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे आपण ज्या 3 प्रॉपर्टीज बघितल्या त्या 3 प्रॉपर्टीमधली कुठली प्रॉपर्टी इथे अप्लाय होते हे आपल्याला बघायचं आहे. आता बघा, बेस दिलेला आहे, हाईट दिलेली आहे. मग अशी कुठली प्रॉपर्टी आहे ज्यामध्ये बेस आणि हाईट दोन्ही येतो? अशी फक्त एकच प्रॉपर्टी आहे आणि ती आहे फर्स्ट प्रॉपर्टी, जी आपण लर्न केलेली आहे ऑलरेडी. ओके, सो आता इथे बघा, मी फर्स्ट एक्झाम्पलसाठी इथे तुम्हाला 2 डायग्राम दिलेले आहेत. ह्या नेसेसरी नाही आहेत, तुम्ही डायग्राम काढायला हव्यात, बट डायग्राम ह्यासाठी काढल्या आहेत मी की तुम्हाला समजण्यासाठी इझी जायला हवं म्हणून. म्हणजे जेवढं तुम्हाला इझी होईल तेवढा प्रयत्न मी करत आहे समजून सांगण्याचा. सो आता हे जे डायग्राम आहे त्यामध्ये आपला फर्स्ट जे डायग्राम आहे त्याचा बेस दिलेला आहे 9 आणि हाईट दिलेली आहे 5. सेकंड ट्रायंगलचा बेस दिलेला आहे त्यांनी 10 आणि हाईट दिलेली आहे 6. काय दिलेली आहे? 6. मग आता हे फर्स्ट एक्झाम्पल आहे आणि हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. मग आता रेशो काढायचा आहे. मग त्यासाठी आपल्याला ह्या ट्रायंगल्सचे बेस, हाईट ही जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ही लिहून घ्यावी लागेल. म्हणजे जे दिलेलं आहे ते सुरुवातीला लिहून घ्यायचं आणि मग आपल्याला रेशो फाइंड आउट करायचा. मग मी लिहिते इन ट्रायंगल, फर्स्ट ट्रायंगल कुठला आहे? इन ट्रायंगल ABC, म्हणजे ट्रायंगल ABC मध्ये BC इक्वल टू किती आहे? 9 आणि BC म्हणजेच काय आहे? बेस. आणि यालाच आपण काय लिहू शकतो? P1, कारण की सेकंड ट्रायंगलमध्ये सुद्धा बेस येईल. मग रेशो फाइंड आउट करताना बेस असं न लिहिता या फर्स्ट जो ट्रायंगलचा बेस आहे त्याला B1 म्हणू, सेकंड बेस आहे त्याला B2 म्हणू. हे इझी जाईल. मग त्याच ट्रायंगलमध्ये हाईट किती दिलेली आहे? हाईट आहे AD. हाईट आहे AD आणि ती किती दिलेली आहे? 5. आणि हाईटला मी म्हणाल फर्स्ट ट्रायंगलच्या H1. काय म्हणाल? H1. आता इन ट्रायंगल EFG, कुठला? EFG. ओके, इन ट्रायंगल EFG बेस इक्वल्स टू, बेस कुठला आहे या ट्रायंगलमध्ये? FG इक्वल्स टू, आणि तो जो बेस आहे तो दिलेला आहे 10. आता इथे B1 लिहिणार का आपण? नाही, आपण सेकंड ट्रायंगल बद्दल बोलत आहे म्हणून हा होईल B2. अगेन हाईट ऑफ सेकंड ट्रायंगल काय आहे? त्याचं नाव काय आहे? EH, म्हणून मी इथे नाव लिहिणार EH इक्वल्स टू किती आहे? 6 आणि याला नाव देईल मी H2. आता बेस माहीत आहे, हाईट माहीत आहे. मग बेस आणि हाईट येते फर्स्ट प्रॉपर्टीमध्ये. मग मी इथे लिहिणार, इथे रेशो काढू आपण. एरिया ऑफ ट्रायंगल, फर्स्ट ट्रायंगल आहे
ABC आणि एरिया ऑफ ट्रायंगल EF आणि G हा काय झाला रेशो इक्वल्स टू इथे येईल B1 मल्टिप्लाय H1 आणि इथे येईल B2 मल्टिप्लाय H2. आता हे कुठल्या प्रॉपर्टीवरून घेतलं फर्स्ट, मग तुम्ही इथे साईडने लिहू शकतात किंवा इथे स्टेटमेंटमध्ये लिहू शकतात the ratio of area of two triangle is equal to the ratio of product of their bases and corresponding height. आणि यावरनं आपल्याला हे स्टेटमेंट लिहायचं the ratio of areas of two triangle is equal to ratio of the product of their bases and corresponding height. ही काय झाली फर्स्ट प्रॉपर्टी आणि हे फर्स्ट प्रॉपर्टीचं काय झालं स्टेटमेंट. आता B1 H1च्या व्हॅल्यू आपल्याकडे आहे, B2 H2चे सुद्धा व्हॅल्यू आपल्याकडे आहे. सिम्पली ह्या व्हॅल्यू या फॉर्म्युल्यामध्ये पुट करायच्या आहे. सो मग मी इथे लिहिते एरिया ऑफ ट्रायंगल ABC अँड एरिया ऑफ ट्रायंगल EFG इक्वल्स टू B1 आहे 9 आणि H1 आहे 5, B2 आहे 10 आणि H2 आहे 6. इथे होईल 9 5 जा 45 आणि हे 16 काय होते 16, 10 6 जा 16 आणि 9 5 जा 45. मग याला डिवाइड होऊ शकते का, होऊ शकते 15नी. 15 3 जा 45 आणि 15 4 जा 60. ओके, म्हणजे इथे येईल 3/4. म्हणजे हे काय झालं आपलं फायनल आन्सर. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अँड एरिया ऑफ ट्रायंगल EFG. आणि इथे तुम्ही लिहू शकता असं, यालाच आपण कसं शकतो 3:4 हा काय झाला रेशो दिलेल्या दोन ट्रायंगलचा. आणि हे कशाच्या बेसवर काढलं आपण, फक्त फर्स्ट प्रॉपर्टीच्या बेसवर आपण आन्सर काढलेलं आहे. फर्स्ट प्रॉपर्टी, आता फर्स्ट प्रॉपर्टी कशी ओळखायची हे सुद्धा सांगितलं मी. बेस आणि हाईट दिलेलं आहे म्हणून माझ्या लक्षात आलं की इथे फर्स्टच प्रॉपर्टी यूज करायची. सो आता सेकंड जे एक्झाम्पल आहे हे कुठल्या प्रॉपर्टीवर बेस आहे हे आपल्याला बघायचं आहे. ओके, सेकंड एक्झाम्पल आहे इन द ड्रॉइंग फिगर BC is perpendicular AB and AD is perpendicular AB, comma BC equals to 4, AD equals to 8. Then find the area of triangle ABC upon area of triangle ADB. म्हणजे आपल्याला एक जी डायग्राम दिलेली आहे इनडायरेक्टली त्याचा काय काढायचा आहे रेशो. बट रेशो काढताना त्यांनी आपल्याला जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्यावरनं आपल्याला बघायचं आहे की इथे कुठली प्रॉपर्टी आपण यूज करू शकतो किंवा कुठलीही प्रॉपर्टी इथे अप्लाय होऊ शकते. सो मी या इन्फॉर्मेशनच्या बेसवर BC जी आहे तिला व्हॅल्यू देते 4. मग इथे BC कुठे दिसते आपल्या डायग्राममध्ये इथे आणि BCची व्हॅल्यू आहे 4. देन त्यांनी आपल्याला म्हटलं AD किती आहे 8, किती आहे 8. आणि डायग्राममध्ये त्यांनी काय म्हटलं BC कशी आहे
परपेंडिक्युलर कशाला ए बीला अँड ए डी परपेंडिक्युलर आहे कशाला ए बीला सॉरी ए डी परपेंडिक्युलर आहे ए बीलाच ओके ही काय आहे दिलेली इन्फॉर्मेशन आणि यावरनं आपल्याला काय काढायची आहे तो जो रेशो आहे दिलेला तो फाइंड आउट करायचा आहे। मग आता इथे बघा ही दिलेली इन्फॉर्मेशन आहे आणि हे काय दिलेले आहे त्याच्या व्हॅल्यू। इथे तुम्हाला एक डायग्राम दिसते जर ऑब्झर्व केलं तर तुम्हाला इथे लक्षात येते की हा एक ट्रायंगल आहे आणि हा एक ट्रायंगल आहे असे किती दोन ट्रायंगल आहे। मग हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल या दोघांच्या ट्रायंगलचा रेशो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे। मग आता हा जो ट्रायंगल आहे ए बी सी फर्स्ट ट्रायंगल कुठला आहे ए बी सी। मग मी इथे लिहिते इन ट्रायंगल ए बी सी इन ट्रायंगल ए बी सी काय म्हणतात बी सी ही परपेंडिक्युलर आहे कशाला ए बीला बी सी परपेंडिक्युलर आहे ए बीला। मग मी इथे लिहिते बी सी परपेंडिक्युलर ए बी। आता परपेंडिक्युलर कसं असते काय असते हे सगळं आपण प्रॉपर्टीज लर्न करण्याच्या वेळेस बघितलेलं आहे मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे। बी सी परपेंडिक्युलर आहे ए बीला म्हणजे ही बी सी काय झाली हाईट आणि ए बी काय झाली ए बी काय झाला बेस कुठल्या ट्रायंगलचा फक्त या ट्रायंगलचा आपण फर्स्ट ट्रायंगलचा विचार करत आहे खालचा नाही। सो फर्स्ट ट्रायंगलमध्ये बी सी हाईट ए बी काय झाला बेस। आता डायग्राममध्ये कशाची व्हॅल्यू दिलेली आहे हाईटची। मग मी इथे लिहिणार हाईट इक्वल्स टू काय आहे बी सी इक्वल्स टू किती 4 आणि यालाच मी म्हणते H1। देन हे फर्स्ट ट्रायंगल बद्दल झालं। आता सेकंड ट्रायंगल आहे ए बी डी कुठला आहे ए बी डी इन ट्रायंगल ए बी डी मध्ये ए डी ही काय झाली ए डी हा परपेंडिक्युलर झाला कशाला ए बीला। आता तुम्ही म्हणाल मॅडम हे तर खालच्या साईडने हे वरती आहे जर तुम्ही ही डायग्राम रोटेट केली तर ए डी कशाला होईल परपेंडिक्युलर ए बीला। म्हणजे मी हे महत्त्वाचं नाही आहे की परपेंडिक्युलर नेहमी वरतूनच असते खालच्या साईडला सुद्धा परपेंडिक्युलर असू शकते ओके। आता या डायग्राममध्ये तशीच आहे। मग ए डी परपेंडिक्युलर आहे ए बीला म्हणून मी इथे लिहिणार ए डी परपेंडिक्युलर ए बी। आता ए डी परपेंडिक्युलर ए बी आहे म्हणजे ए डी ही या डायग्रामची काय झाली हाईट आणि ए बी काय झाली बेस। मग इथे हाईट दिलेली आहे बेस दिलेला आहे का नाही। मग मी इथे लिहिते हाईट इक्वल्स टू किती ए डी इक्वल्स टू किती आहे 8 इक्वल्स टू H1 ओके। आता या डायग्राममध्ये ऑब्झर्व करा आपल्याला फक्त हाईट दिलेली आहे ओके। मग हाईट दिलेली आहे आणि ह्या दोन डायग्राम कशात ॲडजॉईंट आहेत म्हणजे एकमेकाला अटॅच आहे किंवा जॉईन आहे। मग ह्या जर जॉईन आहे तर यांची ही जी ए बी दिसते हा फर्स्ट ट्रायंगलचा सुद्धा बेस आहे आणि सेकंड ट्रायंगलचा बेस आहे म्हणजे सेकंड डायग्राममध्ये किंवा सेकंड एक्झाम्पलमध्ये बेस कसा आला इक्वल। मग अशी कुठली प्रॉपर्टी आहे की त्यात बेस इक्वल येतो अशी प्रॉपर्टी आहे सेकंड ज्यामध्ये बेस इक्वल असतो। मग इथे आपल्याला सेकंड जी प्रॉपर्टी आहे ती अप्लाय करायची आहे म्हणून मी आणि सेकंड प्रॉपर्टी जर अप्लाय करायची असेल आणि बेस इक्वल असेल तर त्याच्या जो इक्वल टूच्या साईनमध्ये रेशो काय येतो हाईट असतो H1/H2चा। बघा कसं होईल ते एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अँड एरिया ऑफ ट्रायंगल ए बी डी आणि हे आपल्याला काढायचं आहे। हे काय होईल
H1/H2, कारण की बेस कसा आहे, इक्वल आहे. बेस इक्वल आहे म्हणून इथे काय आलं, हाईट आली. जर हाईट इक्वल असती तर बेस आला असता. मग इथे लिहिते मी द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल विथ अ इक्वल बेस इज इक्वल्स टू द रेशिओ ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट. हेच मला इथे लिहायचं आहे. The ratio of the area of two triangles with equal bases is equal to the ratio of their corresponding height. इथे सेकंड जी प्रॉपर्टी आहे ती मी लिहिलेली आहे. सो आता यावरनं आपण H1 H2च्या व्हॅल्यू आहे त्या डिरेक्टली आपण इथे पुट करणार. एरिया ऑफ ट्रायंगल ABC and area of triangle ABD equals to H1 आहे 4 आणि H2 आहे, H2 किती आहे, सॉरी मी इथे H1 लिहिलेलं आहे, इथे H2 आहे 4 आणि इथे 8. 4 1 जा 4, 4 2 जा 8, म्हणजे इथे काय येईल 1/2. आणि हा काय झाला, रेशो दिलेल्या ट्रायंगल्सचा. आणि इथे जे आपला आन्सर आहे काय झालेला आहे, कम्प्लीट. बघितलं किती इझी आहे. फक्त आपल्या प्रॉपर्टी लर्न असायला हवा किंवा लक्षात असायला हव्या की कुठली कुठे यूज होते. इक्वल बेस दिलेला असेल तर एक्झाम्पलमध्ये किंवा त्या फॉर्म्युल्यामध्ये हाईट येईल. जर तुम्हाला एक्झाम्पलमध्ये फक्त बेस आणि हाईट दिलेली असेल तर कुठला यूज करायचा, फर्स्ट प्रॉपर्टी. इथे मी सेकंड आणि थर्ड प्रॉपर्टी आहे. तुम्हाला जर हाईट इक्वल दिलेली असेल तर या फॉर्म्युल्यामध्ये काय येते, बेस येत असतो. ओके, आता आपण थर्ड एक्झाम्पल बघू.